वारली जातीची असतानाही आज मी ॲडव्होकेट झाली आणि मागील 18-19 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते आणि समाजापर्यंत आपले कायदे किंवा बायकांवरती जे पर्यंत आपल्या योजना, आमच्या जातीसाठी योजना कशा येतात, काय येतात हे मी लोकांपर्यंत पोहोचवते. म्हणजे आमच्या पाड्यापाड्यांमध्ये किंवा ही योजना आहे किंवा ह्या नोकऱ्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पाण्याची समस्या, एक गंभीर समस्या तीच मी सगळ्या पाड्यांमध्ये तीच बघितली. गंभीर समस्या पाणी आणि रस्ता. इवन लाईट वगैरे ज्याची आहे व्यवस्था करणं ते तर सगळं प्रायमरी आहे, पण सगळ्यात गंभीर परिस्थिती आम्ही जी हेरली ती म्हणजे पाणी. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधून ज्या भाजपच्या उमेदवार आहेत अर्चना पवार मॅडम, ॲडव्होकेट अर्चना पवार, त्या आपल्यासोबत आहेत. ह्या प्रभागातल्या काय समस्या आहेत, कोणते मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांना घेऊन ते लोकांमध्ये जात आहेत, लोकांचा कसा प्रतिसाद आहे, या सर्वच बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी मॅडम तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि स्वागतही करतो. कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही लोकांमध्ये जातात? साहेब कसं आहे, आत्ता आम्ही खूप पाडे फिरतोय, म्हणजे आदिवासी पाडे वगैरे. आदिवासी लोकांची विकास झालेलाच दिसून येत नाही आहे. म्हणजे ते जे तिकडे आहेत तिकडेच आम्हाला दिसत आहेत. म्हणजे मी स्वतः जातीने आदिवासी वारली आहे, तर आमच्या लोकांचा विकास झालेला दिसूनच येत नाही. त्यांची जी पाण्याची वणवण आहे, त्यांची जी झोपडपट्टी, अजून त्यांचा पुनर्विकास झालेला नाही आहे. म्हणजे एका अर्थी जर बघितलं तर त्यांच्या घराचा म्हणजे कारवीचं घर आहे आणि त्या कारवीचं घर अजूनही तसंच तुटलेलं आहे. त्याला जर एखादा होल पडला ना, तो मला वाटते वर्षभराने झालं तर झालं त्याची दुरुस्ती, नाही तर तेही नाही आहे. कितीतरी बायका आजही खूप पाड्यावरती लांब पाण्यासाठी जात आहेत. म्हणजे अख्खा दिवस मोलमजुरी करूनही त्याच बाजूने वगैरे पाणी आणत आहेत. इवन रस्ते त्यांना जाण्यासाठी पायवाटाच आहेत. आजही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही आहे. म्हणजे आमच्या पाड्यांचा किंवा आमच्या आदिवासी लोकांचा विकास आम्हाला कुठेही दिसून नाही आला आम्ही जेव्हा प्रचारासाठी फिरलो तेव्हा. आणि त्यांचा विकास कसा करायचा ते आता योजना मी आखते सध्या तरी. पाणी कसं त्यांना पुरवायचं किंवा त्यांच्यासाठी घरकुल ही योजना कशी आणायची, ह्या सगळ्याचा सध्या मी विचार करते. भाजपकडून तुम्ही उमेदवार आहात, महिला उमेदवार आहात. बऱ्याच ठिकाणी असं आपण बघितलेलं आहे की भाजपकडून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती, परंतु जागा कमी असल्यामुळे, लिमिटेड असल्यामुळे मग सगळ्यांनाच उमेदवारी मिळणं हे काय पॉसिबल नाही आहे. तुम्ही ती उमेदवारी कशी खेचून आणली? तुम्हाला ती उमेदवारी कशी मिळाली? काय तुमची पूर्वीची कामं होती? कसं आहे साहेब, आमचं भली उमेदवारी पक्षाने त्याचं कॅलिबर किंवा पक्षाने त्याची पात्रता बघूनच दिली असणार. पक्ष एवढा मोठा नॅशनल लेवलचा पक्ष उमेदवारी कोणाला अशी नाही देणार. त्यांनीही शहनिशा करून किंवा जे वरिष्ठ आहेत त्यांनीही विचारविनिमय करूनच मला उमेदवारी दिली असणार. तेच म्हणतो की काय तुमची कामं, अगोदर सामाजिक कामं तुम्ही केलेली आहेत किंवा काय, कशा पद्धतीने तुम्हाला ही उमेदवारी दिली? राष्ट्रीय पक्षाचं लक्ष तुमच्याकडे कसं गेलं? राष्ट्रीय पक्षाचं लक्ष माझ्याकडे गेलं कारण माझ्याकडे शिक्षण हे एकमेव खूप मोठं साधन आहे. की मी वारली जातीची असतानाही आज मी ॲडव्होकेट झाली आणि मागील 18-19 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते आणि समाजापर्यंत आपले कायदे किंवा बायकांवरती जे पर्यंत आपल्या योजना, आमच्या जातीसाठी योजना कशा येतात, काय येतात हे मी लोकांपर्यंत पोहोचवते. म्हणजे आमच्या पाड्यापाड्यांमध्ये किंवा ही योजना आहे किंवा ह्या नोकऱ्या आहेत, असं आम्ही ऑलमोस्ट मी कोविडपासून चालूच केलेलं आहे. किंवा कोविडला आमच्या लोकांची परिस्थिती खूप खराब होती. अशा वेळेसही त्यांना अन्नधान्य पुरवणं किंवा त्यांना सेवा सुविधा पुरवणं, ह्या सगळ्या मी कामं त्यावेळेस केलेली आहेत. आणि त्या ह्याच्याने पण कदाचित पक्षाने मला त्या कार्याला उद्देशून पण दिली असेल कदाचित उमेदवारी असं. बाकी उमेदवारी म्हणजे त्यांनी माझी पात्रता ओळखूनच उमेदवारी दिली. पहिलीच निवडणूक असेल, म्हणजे तुमची तर पहिली निवडणूक. अगदी म्हणजे तुमच्या परिवारामध्ये खानदानी राजकारणी तर नाहीच आहेत, तर कशा पद्धतीने ह्या निवडणुकीकडे तुम्ही बघताय? काय चॅलेंजेस आले? कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला? अगदी विरोधी पक्षातले जे लोक आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीची टीका वगैरे काय झाली आहे का प्रचारमध्ये? नाही, तशी काही टीका वगैरे काही झालेली नाही आहे. मी फक्त लोकांचं समाजकारण करण्यासाठीच हा मी निर्णय घेतलेला आहे. मागे काय झालं हे बघण्यापेक्षा पुढे मला काय करायचं आहे ह्याच्यावरती मी जास्त लक्ष सध्या तरी केंद्रित करते. आणखीन काय मुद्दे आहेत, म्हणजे लोक तुमच्याकडे काय समस्या घेऊन येत आहेत, जे तुम्ही वचननामा किंवा जाहीरनामा जो तुमचा दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त लोकांनी काय मुद्दे तुमच्याकडे मांडलेले आहेत?
त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पाण्याची समस्या, एक गंभीर समस्या तीच मी सगळ्या पाड्यांमध्ये सगळी तीच बघितली. गंभीर समस्या पाणी आणि रस्ता. इवन लाईट वगैरे ज्याची आहे व्यवस्था करणं ते तर सगळं प्रायमरी आहे, पण सगळ्यात गंभीर परिस्थिती आम्ही जी हेरली ती म्हणजे पाणी. ही खूप मोठा मुद्दा होता की आम्हाला पाणी रोडला 2-2 किलोमीटर जाऊन आणावं वगैरे लागतं. हाच सगळा पाण्याचाच मुद्दा आम्ही सगळ्याकडे जास्त म्हणजे बघितला. लोक त्याच मुद्द्याला घेऊन तुमच्याकडे येत आहेत. लोक त्याच मुद्द्याला घेऊन आमच्याशी चर्चा करतायत. लोक बहुतांश म्हणजे तोच मुद्दा जो असेल ना, पाणी, हीच समस्या मी जास्त बघितली. रस्ते तर आहेतच, कारण आता जर मॅडमने बहुतांश नाही, ह्या मॅडमने बहुतांश रस्त्याचे प्रपोजल वगैरे सँक्शन करून घेतले आहेत. आता जेव्हा महानगरपालिकेची इलेक्शन झाल्यानंतर महापौर जर आमच्या पक्षाचा बसला तर डेफिनेटली त्या कामांना गती मिळेल आणि रस्ते वगैरे हे आम्ही करून देणारच. पाण्याची समस्या ही आम्ही ऑलमोस्ट म्हणजे त्या दिवशीचाच एक इन्सिडन्स झाला. ते आम्ही गिरीश डोंगरीमध्ये गेलेलो आणि गिरीश डोंगरीमध्ये पाण्याची इतकी गंभीर समस्या होती, त्यांनी आम्हाला अक्षरशः प्रचार करायलाच नकार दिलेला. पण त्यांचा तो प्रॉब्लेम पक्षातर्फे 48 तासामध्ये आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. आजही तिथे काम चालू आहे आणि व्यवस्थित तो प्रश्न तिकडे सॉल्व पण झालेला आहे. हा जो पाण्याचा गंभीर प्रश्न सगळ्या वसईमध्ये, आम्ही बहुतांश पाड्यामध्ये तो पाणी आणि रस्ते हे दोनच प्रश्न खूप गंभीर परिस्थितीमध्ये आम्ही तिकडे बघितले. स्नेहा दुबे पंडित ह्या आमदार आहेत इथल्या, म्हणजे ह्या महानगरपालिकेमध्ये ज्या 3 विधानसभा येतात तर त्या 3ही विधानसभामध्ये भाजपचे आमदार आहेत. खासदार देखील इथे भाजपचंच आहे. कशा पद्धतीचं पाठबळ तुम्हाला मिळतं आहे? काय त्यांच्याकडून सूचना येत आहेत का की हे मुद्दे घ्या किंवा या भागामध्ये जा किंवा अशा पद्धतीने हे मुद्दे तुम्ही मांडले पाहिजेत? त्यांच्याकडून काय गायडन्स, काय पाठबळ कसं मिळतं? त्यांच्याकडून गायडन्स, पाठबळ म्हणजे ऑलरेडी ना मॅडमने ह्या सगळ्या परिस्थिती बघूनच ह्या सगळी परिस्थिती बघूनच त्यांनी खूप कामाला गती दिली आणि त्यांनी बहुतांश रस्ते, पाण्याचे परिस्थिती जी बघूनच त्यांनी हे सगळे प्रपोजल सगळे आणलेले आहेत. फक्त ते प्रपोजल सँक्शन करून झालेले आहेत बहुतांश. ते कसे इम्प्लिमेंट व्हायचे किंवा त्याची अंमलबजावणी कशी करायची, आता महानगरपालिकेतर्फे जेव्हा आमच्या हातामध्ये महानगरपालिका येईल तेव्हा ते आम्ही करणारच आहोत. असं आम्हाला पाठबळ आणि आमचं सगळं वरिष्ठ आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन तत्त्वाचा अवलंब करूनच ते आम्हाला पूर्णपणे सहकार्य करूनच आम्हाला सगळं सूचना देत असतात. धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळ दिलात, तुमच्याशी बोललात. इथले मुद्दे काय आहेत, समस्या काय आहेत, ह्या मुंबई आउटलुकच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचा आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.